अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बाळा, निश्चिंत रहा. आता रडायचे नाही. आता त्या अश्रूंना सांग की माझे स्वामी माऊली, माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे. आता कुठलेही संकट आले तरी तुला डगमगायचं नाही. कितीही काटे आले, कितीही नकारार्थी लोकांशी तुझा संपर्क झाला, कुणीही तुझ्या वाईट करण्याचे ठरवले तरीही तुला चिंता करण्याचे, घाबरण्याचे मुळीच कारण नाही. कारण आता तुझ्या आयुष्यात ही ब्रह्मांडाची शक्ती आली आहे. तुझ्या पाठीशी, तुझ्या बरोबर, तुझ्या हृदयात तिचं कायम निरंतर वास आहे. बाळा, आता अशक्य ते शक्य होणार आहे हे लक्षात ठेव. स्वामी भक्तांनो, तुमचाही जर स्वामींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. बाळा, कुठल्याही संकटांना, कुठल्याही वादळांना ठणकावून सांग, आता त्यांची हिंमत नाही तुझ्यासमोर येण्याची. तुझ्या कुटुंबासाठी तू जे काही स्वप्न आजपर्यंत बघितले आहेस ना, आता ते पूर्ण करण्याच्या मागे लाग. प्रत्येक कार्य हाती घेऊन येणारे प्रत्येक संकटांचा सामना करत तू कार्य हाती घे आणि मग बघ, फक्त त्यामध्ये यश तुलाच मिळणार आहे. कारण बाळा, तुझ्या कष्टाचे, तुझ्या मेहनतीचे आता चीज होणार आहे. मला मान्य आहे की तू खूप कष्ट करतोय आहेस. तुला आजपर्यंत काही गोष्टीमध्ये यश मिळालेले नाही, पण माझ्या लेकरा, आता ते सर्व काही तुझ्या आयुष्यात प्रदान करणार आहे मी. तुझे सर्व दुःख आता संपणार आहे. आता ते वैभव, सुख, आनंद तुझ्या दिशेने येणार आहे. फक्त तू तयार राहा. स्वामी भक्तांनो, तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल आणि तुम्ही सुद्धा हे सुख, वैभव, आनंद घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तयार आहे, मी सज्ज आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, येणाऱ्या बिकट परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी तुला एकटे सोडले, तुला संकटात ज्यांनी कधी साथ दिली नाही, ज्या लोकांना तू जीवापाड मदत केलीस, जीवापाड जपलंस, तू त्यांच्याबरोबर प्रत्येक सुखादुःखात, संकटात उभा राहिलास. तू जेव्हा जेव्हा ते दुःखात होते तेव्हा तेव्हा तू धावून गेलास, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा त्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली. हे सर्व मी जाणतो आहे, हे सर्व मी पाहिले आहे. पण माझ्या लेकरा, तू चिंता करू नकोस. ते त्यांचे कर्म होते, ते त्यांचे कर्म आहे. त्यांच्या कर्माचे फळ ते नक्कीच भोगतील. पण तुला कोणाच्याही वाट्याला जायचं नाहीये, कोणाचेही वाईट चिंतायचे नाहीये, कोणाचाही अपमान करायचा नाहीये. आपल्याला नेहमीच थोरा मोठ्यांचा आदर राखायचा आहे. कारण या एका मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप आनंदाने जगायचं आहे. परिस्थितीमध्ये आपण आहे त्या आनंद शोधता आला पाहिजे. कधीही डगमगायचे नाही. नेहमी स्मरणात ठेवायचे, या स्वामी माऊलींचे नेहमी स्मरण ठेवायचे की माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे, मला घाबरण्याचे कोणतेच कारण नाही. स्वामी माऊली माझ्याबरोबर असताना माझी सर्व काही स्वप्ने, माझी सर्व काही ध्येये, सर्व काही चिंता आता दूर होऊन माझे स्वप्न पूर्ण होणार आहे. माझी आर्थिक चिंता मिटणार आहे असे नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेव आणि मग बघ, तुझ्यासमोर येणाऱ्या कुठल्याही नकारात्मक शक्ती काही क्षणात निघून जातील. सर्व गोष्टींसाठी तू फक्त धीराने, संयमाने वाट चालत राहा. असे तू म्हणू नकोस की मला या गोष्टी याच क्षणी हव्या आहेत. बाळा, काहीतरी चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. त्यासाठी आपल्या मनामध्ये आपला आत्मविश्वास असायला पाहिजे. स्वामींवर विश्वास आहे ना बाळा? याच विश्वासाच्या जोरावर तुझ्या सर्व मनातील इच्छा आता पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 10 जणांना शेअर करा.
कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता. होय बाळा, तुझी आर्थिक चिंता आता मिटणार आहे. आज स्वामी आईची कृपा तुझ्या मनातील सर्व काही तुझे आर्थिक प्रश्न दूर करणार आहे. त्या प्रश्नांची तुला उत्तरे मिळणार आहेत. त्या दिशेने तुला खूप सुंदर मार्ग मिळणार आहे. त्या मार्गावर तुला चालायचे आहे. फक्त हे करत असताना कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची तू काळजी घेतली पाहिजे. कधीही थोड्या मोठ्यांचा अपमान करायचा नाही. त्यांचा आदर राखायचा, त्यांची सेवा करायची, कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी पडत नाही. कारण जेव्हा आपण त्यांना दुःखी करतो, त्यांचे मन दुखावतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात, असे काही यश येता येता थांबून जाते. कारण बाळा, त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या आयुष्यामध्ये जी भरभराट होते, जी आपली आर्थिक चिंता नष्ट होते, ते आपले आहेत. त्यामुळे आपल्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांचे प्रेम, त्यांची साथ आपल्याला कायम असायला पाहिजे. बाळा, दुःखाच्या काळात, अडचणीच्या काळात आपल्यांना कधीही एकटे सोडू नका. कारण त्यांनीच आपल्याला जग दाखवलेलं आहे. ते सदैव कुठल्याही संकटात, कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला एकटे सोडत नाहीत. याचे स्मरण ठेवा. आपली आई असो वा वडील असो, आपले सर्व नातेवाईक असो, सर्वांशी प्रेमाने राहा. अरे त्यांना वागू द्या ना तुमच्याबरोबर. किती वाईट वागायचं आहे ते त्यांचं कर्म. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करत राहा. कोणी नाही पाहिलं तरी देव पाहत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. सर्वांशी प्रेमाने राहा. विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट, लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, कुठलीही परिस्थिती असू दे, कुठलेही संकट असू दे, आपले कुटुंब आपल्या पाठीशी उभे राहते याचे स्मरण ठेव. कधीही तू एकटा समजू नको, कारण ही स्वामी आई तुझ्या सोबत आहे. कारण तू त्यांचा लाडका भक्त आहेस आणि स्वामी माऊलींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. विश्वास असेल तर मी स्वामी माऊलींचा लाडका असे टाईप कर. बाळा, तुला समजलंच असेल की मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. जेव्हा जेव्हा तू मला बोलावतोस, माझे नामस्मरण करतोस, तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो. फक्त ती दिव्य दृष्टी तू ठेव. तुझी दृष्टी ही चांगली ठेव. सगळी सृष्टी तुला चांगली दिसेल. बाळा, नामस्मरणामुळे तुझ्या भोवती एक सुरक्षा कवच मी निर्माण केले आहे. तू माझ्यावरती विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.